दाखिल करने वाले पूर्व जिला परिषद सदस्य रमेश पवार ने गत सप्ताह भर में बड़ी संख्या में चौपहिया गाड़ियों में रैली के माध्यम से प्रचार का आगाज किया है। वे वास्तविक मतदाताओं से मिलने पर जोर दे रहे हैं। प्रत्याशी पवार ने मतदाताओं को आश्वस्त किया है कि वे चुनाव जीतने पर आम नागरिकों की भौतिक जरूरतों को पूरा करने के लिए रचनात्मक प्रयास करेंगे। फुलंब्री विधानसभा क्षेत्र में आयोजित रैली में किसान, मजदूर, श्रमिक और अन्य नागरिक शामिल होकर पवार का समर्थन कर रहे हैं। पवार ने इस सप्ताह विधानसभा क्षेत्र के फुलंब्री, बड़ौद बाजार, बाबरा, करमाड़, लाड़सावंगी, आड़गा, हरसुल पार आदि जगह पर पहुंचकर क्षेत्र की जनता के बीच जाकर लोगों की समस्याओं को जाना। निर्दलीय उम्मीदवार रमेश पवार ने जनता से अपील की कि फुलंब्री विधानसभा की समग्र विकास के लिए मुझे एक मौका दे। फुलंब्री तहसील के बाबरा तथा परिसर के अनेक गाँव में निर्दलीय उम्मीदवार रमेश पवार ने शुक्रवार को दौरा किया। मीडिया 9 के लिए छत्रपति संभाजीनगर से फिरोज पठान की रिपोर्ट। मीटिंगसाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत जाधव, दुसरी तालुका अध्यक्ष, मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष फक्त आणि फक्त प्रस्थापित लोकांचं हुकुमशाही चालू आहे। कारण हुकुमशाही म्हणलं तर ते वाव ठरणार नाही, चुकीचे ठरणार नाही। कारण या लोकांनी विकास दूरच आहे। आपण बघताय या मतदारसंघाने काँग्रेस पक्षाला संधी दिली, 3 निवडून दिलं, पुन्हा त्यांना खासदार केला। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 2-3 वर्ष निवडून दिलं, पुन्हा त्यांना राज्यपाल केलं। एवढा सर्व असतानाही आता जे आमचे दोन्ही तालुक्याध्यक्षांनी सांगितलं, मी या मताचा माणूस आहे, माणसाने सर्वप्रथम माणुसकी जपली पाहिजे, माणसाला माणूस म्हणून वागवलं पाहिजे आणि त्यानंतर मग राजकारण, पक्षकारण, समाजकारण केलं पाहिजे। मी एका छोट्याशा गावातून येऊन 2दा सरपंच राहिलो, जिल्हा परिषद राहिलो, मेंबर असताना मला काम करण्याची संधी मिळाली। मी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, पक्षीय राजकारण केलं नाही। जी व्यक्ती माझ्याकडे आली त्या व्यक्तीला मी फंड दिला। फुलंब्री मतदारसंघामध्ये असं एक पण गाव नाही त्या गावात त्या जी लोक माझ्याकडे आले मी त्यांना फंड दिला नाही। मित्रांनो, आपल्याला सांगायला आवडेल, या पालनगरीमध्ये जवळपास 26-27 चक्कर आहे साहेब, परंतु मी कोणत्याच हेतूने आता काही लोक येतील, आपल्याला बाविष्ट दाखवतील, भांगडी करतील, म्हणतील, खोटे आश्वासन देतील, परंतु मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरती गेल्या पंचवार्षिकला मी उमेदवारी दाखल केला होता। परंतु सगळ्यांची जी ज्येष्ठ मंडळी होती, नेते होते, सर्वांनी मला सांगितलं, विनंती केली, कारण आपली संस्कृती मोठ्यांचा आदर करणे, तर आपण त्यांचा आदर केला, मान सन्मान केला। परंतु पुन्हा 5 वर्ष जे आमच्या शिवसेनेसोबत घडलं, एकही शिवसैनिक या लोकांनी या मतदारसंघात जिवंत राहू नये, तो ठरू नये, बसू नये म्हणून प्रयत्न केले। अनेक शिवसैनिकांच्या आमचे मुंबई पाटील तालुका अध्यक्ष, साधं आपण इलेक्शन लढतो ग्रामपंचायतचं, तिथे आपण पॅनल सोडून लढत नाही, परंतु मी आज विधानसभा लढतोय अपक्ष, फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या शुभेच्छावर, आपल्या साथीने, सोबतीने, आपल्या आशीर्वादाने ही इलेक्शन लढवतोय। आणि काही नसताना, मी काही आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, काही नसताना मी मनापासून फुलंब्री मतदारसंघातील जनतेची सेवा केली आणि पुढे करत राहणार आहे। विकास काय असतं आपण बघितलं, ते फक्त कुरुवडीचं राजकारण करणं, एकमेकाला खोटे आश्वासन देणं, यापूर्वी या लोकांनी काहीच केलं नाही। आणि एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा इलेक्शन उभं राहतं आणि त्यांच्या दोन्ही पक्षांच्या पायाखालची वाव सरकलेली आहे, आपल्याला असं ओढू देऊ नका। जावसाहेब म्हणले तसं प्रत्येक जाती धर्माचा माणूस, प्रत्येक समाजाचा माणूस या शेतकऱ्यासोबत ठामपणे पक्का उभा आहे। आणि तुम्हाला सांगतो, आज आमच्या जे 10-12 वॉर्ड आहे तिथे जवळपास 1 लाख मतदान आहे, त्या वॉर्डमध्ये सुद्धा मी अनेक वेळेस कामं केली। विकास काम करत असताना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आपण पूर्ण पाहिजे, दिल्या गेल्या पाहिजे। हे पालनगरीकडे सुद्धा आपण उभे आहे, ज्या जागेवरती मी सिमेंट रस्ते दिलेले जावसाहेब, ते मंजूरपणे ते आपण जवळपास 12 किलोमीटर रस्ते आपण आपल्याला दिलेले। त्यानंतर जवळपास 60-70 लाख रुपयाचे आपण या भागात सिमेंट रस्ते दिले। मी आपण जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही लढाई धनशक्तीच्या विरोधात